बस प्रवासात वृद्ध महिलेची पर्स लंपास, 51,000चा ऐवज गायब. दिग्रस परिसरात बस प्रवासादरम्यान एका वृद्ध महिलेची पर्स लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 51,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील इसापूर येथील रहिवासी सौ सुनीता महादेव राऊत वय 60 या दिनांक 25 मार्च रोजी बसने प्रवास करत असताना ही घटना घडली. दुपारी सुमारे 4:20 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 50,000 रुपये तसेच 1,100 रुपयाची रोख रक्कम असा एकूण 51,100 रुपयांचे मुद्देमाल होता. प्रवास संपल्यानंतर पर्स तपासताना चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) प्रमाणे दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तपास सुरू केला आहे. दरम्यान बसमधील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज असून पोलीस प्रशासनानेही अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी दिग्रस 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मुख्य संपादक शफिक हाफिज देशमुख,